राज्यात स्वतंत्रवेळी घडलेल्या घडामोडींचा फटका बसला. विजयानंतर श्रीरंग बारणेंची कबुली. राज्यात झालेल्या सत्तांतराचा आणि वर्षभरात घडलेल्या घडामोडींचा मला फटका बसला, हे मान्य करावं लागेल असं म्हणत मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी जाहीर कबुली दिली आहे. बारणेंचा गेल्या लोकसभेत 2,17,000 असणारं लीड यंदा 96,000 आलं. गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे हा फटका बसला का, या प्रश्नाला उत्तर देताना बारणेंनी 48 लोकसभेतील मतदारांचा मूड बदलल्याचं कबूल केलंय. मात्र माझ्या कामाच्या जोरावर मतदारांनी माझी हॅट्रिक पूर्ण केल्याचा विश्वास बारणेंनी व्यक्त केलाय. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेले 10 वर्ष जनतेशी एकरूप होऊन, मतदाराशी एकरूप होऊन मी काम केलेले. सर्वाधिक संपर्क मी खालच्या तळातील कार्यकर्त्यांपर्यंत ठेवला. त्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीचा अनुभव, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेली साथ आणि गेल्या 10 वर्षामध्ये मी केलेली कामं, या माध्यमातून या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित झालेला होता. आणि मी आवर्जून सांगत होतो की एकंदरच चित्र पाहता देशाच्या या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझा विजय होईल. राज्यामध्ये जरी चित्र काही वेगळं होत होतं तरी देखील मावळच्या जनतेने मला साथ दिली. तुम्ही खरं तर सांगितलं की मावळ विधानसभेत राष्ट्रवादीचा खालचा जो तळातला कार्यकर्ता होता त्यांनी त्यांचा प्रचार केला, हे दिसलं थोडंसं तुमचं लीड तिथं कमी झालं. तसंच चिंचवडमध्ये पण लीड कमी झालं आहे, पनवेलमध्ये पण लीड तुम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही. इथं पण अजित पवार गटाकडून अशा प्रकारचा प्रचार झाला नाही असं दिसतं. नाही, मी तुम्हाला सांगतो, मी कुणावरती आरोप प्रत्यारोप केला नाही ना राष्ट्रवादीच्या पक्षावरती त्याची वेगळ्या प्रकारची बातमी करण्यात आली. मी प्रामुख्यानं सांगत होतो की कार्यकर्त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं तर समोरच्या व्यक्तीचं डिपॉझिट राहणार नाही, हे माझं वक्तव्य होतं. आणि जर चित्र या मतदारसंघातलं एकंदर पक्षी बलाबल जर पाहता की मोठं मताधिक्य माझ्याबरोबर राहावं, ही माझी त्यामागची भावना होती, त्यामागचं वक्तव्य. त्याचा विपर्यास खरं तर केला गेला. परंतु मी तुम्हाला सांगतो, महायुतीच्या सर्व प्रमुख घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. मावळ लोकसभा मतदारसंघामधल्या 6 विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी चांगलं काम केलं. एकंदरच राज्याचं चित्र आज निकालावून तुम्ही पाहता तर मतदाराचा मूड वेगळा होता, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि अशा मूडमध्ये मला जवळपास या मतदारसंघातील मतदारांनी मागच्या 19च्या लोकसभा निवडणुकीला जवळपास 7,21,000 मतं पडली होती. आज 6,95,000च्या जवळपास मतं पडली. याचाच अर्थ की मतदार हा माझ्याबरोबर राहिलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्यक्तिगत स्वरूपामध्ये मला मानणारा मोठा मतदार आहे आणि तो मतदार माझ्याबरोबर राहिला. 1,00,000 ते 1,25,000 मतदार आहे, तो माझ्याबरोबर राहिला. त्यामुळे काही विधानसभेमध्ये मताधिक्याने काही आकडेवारी कमी झाली असेल, परंतु मतदारांनी माझ्याबरोबरचा कौल दिला होता. एकंदरीत चित्र पाहता मला असं वाटतंय की या सगळ्या स्थित्यंतरामध्ये, या सगळ्या घटनेमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी कामाला, विकासाला, माझ्या संपर्काला, माझ्या व्यक्तिगत स्वरूपाच्या स्वभावाला देखील मतदान केलेलं आहे. गेल्या वेळेला 2,17,000 तुम्हाला लीड, यावेळेला 96,000. गेल्या वर्षभरात जे काही घडामोडी घडल्या त्याचा काही थोडा फटका बसल्याचं दिसतंय. नाही, गेल्या वर्षभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा एकंदरीत चित्र खरं तर राज्यामध्ये सगळ्यांच्या समोर आलेले. त्यामुळं मी अधिक त्याच्याबद्दल सांगणं गैर ठरल. परंतु एकंदरच राज्यातला मतदाराचा मूड हा आता निकालावून वेगळा दिसतो, हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे.